Very good morning once again that it's Morning, almost sir. a day six on which that we people are just looking forward some of the new concepts for you people that as in yesterday's session that we have covered up the part of have has, right? We have Yes, covered sir. the part of have and has. कल want का concept नहीं हुआ ना हमारा? नाही. नाही. काल आपण कुठले कुठले कन्सेप्ट घेतले होते? मग अमेझॉन आणि हॅव हॅज नाही, लाईक आणि हॅव हॅज घेतलं होतं ना? लाईक घेतलं होतं आणि हे घेतलं होतं म्हणतात आपलं लास्ट बघा हॅव अँड हॅजचा कन्सेप्ट झालाय का कालच्या याच्यामध्ये? हो झालाय सर. हॅव आणि हॅजचं झालाय. राईट. आपल्याला आता वॉन्टचा कन्सेप्ट घ्यायचा. लिहा, हेडिंग टाका वॉन्ट. हिअर आय एम जस्ट गोइंग टू शेअर माय स्क्रीन विथ यू. सांगा बरं वॉन्टचा उपयोग कशासाठी होतो? तुम्हाला काय माहिती आहे नेमकं? वॉन्ट म्हणजे नाकारणे किंवा काय वॉन्ट म्हणजे नाकारणे? नाही नाही. योगेशराव काय माहिती तुम्हाला? तुमचा व्हिडिओ पण चालू करा. सर व्हिडिओ आज नाही करत आहे चालू, मी घरी होतो. बर बर ठीक आहे. ओके, नो प्रॉब्लेम. ऐका आपण व्यवस्थित. हो. बघा लक्षात ठेवा. आय होप दॅट यू गेटिंग माय स्क्रीन. येस, फाईन. ओके, फाईन. वॉन्टचा उपयोग जर पाहायला गेला आपण तर दोन मुख्य कारणांसाठी होत असतो. त्यातला सगळ्यात पहिला महत्वाचा उपयोग म्हणजे पाहिजे असणे किंवा हवे असणे. राईट? पाहिजे असणे किंवा हवे असणे. एखादी गोष्ट मला पाहिजे, एखादी गोष्ट हवी आहे, तर त्या दृष्टिकोनातून आपण वॉन्टचा वापर करत असतो. दुसरा महत्वाचा उपयोग लक्षात घ्या सागर आणि योगेश सर, तो म्हणजे मनातली इच्छा व्यक्त करण्यासाठी. वॉन्टचा दुसरा उपयोग होतो मनातली इच्छा व्यक्त करण्यासाठी. जसं आय वॉन्ट टू गो टू गोवा. मला गोव्याला जायचं आहे. राईट? आय वॉन्ट टू ईट पाणीपुरी. मला पाणीपुरी खायची आहे. मनातली इच्छा व्यक्त करण्यासाठी. आणि तिसरा एक अजून महत्वाचा उपयोग वॉन्टचा असा होतो, ज्याच्यासोबत आपण आय वॉन्ट टू बिकम म्हणजे मला काय बनायचं आहे, काय व्हायचं आहे. है ना? आय वॉन्ट टू बिकम डॉक्टर. आय वॉन्ट टू बिकम अन इंजिनियर. या पद्धतीने आपण काय बनायचंय, काय व्हायचंय या दृष्टिकोनातून देखील वॉन्टचा वापर करत असतो. नियमांचा जर अभ्यास करायचाच ठरला तर आय यू विथ असेल तर आपण वॉन्टचा वापर करतो आणि ही शी इट राम असेल तर आपण वॉन्ट्सचा वापर करतो. जिथे आपल्याला एसचा प्रत्यय एक्स्ट्रा लागतो. जसं आपण लाईक आणि लाईक्स वापरलं होतं, त्याच पद्धतीने इथे वॉन्ट आणि वॉन्ट्सचा वापर केला जातो. गेटिंग? लुक ॲट हिअर. हे उदाहरण लिहून घ्या. दोन्ही उदाहरण लिहून घ्या. अफर्मेटिव्ह निगेटिव्ह क्वेश्चन्स. मग मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. मला पेन हवा आहे. आय वॉन्ट अ पेन. इथे येस लावायची गरज पडत नाही. निगेटिव्ह करताना आपण आय डू नॉट वॉन्ट अ पेन असं वापरतो. आणि प्रश्नार्थी वाक्य करताना डू सुरुवातीला लावतो, जसं आपण लाईक मध्ये आणि हॅव हॅज मध्ये पण वापरलं होतं. डू आय लाईक, डू आय हॅव, तसंच डू आय वॉन्ट अ पेन.
राईट. जसं त्याला गाडी पाहिजे, ही वॉन्ट्स अ कार किंवा वॉन्ट्स कार, येस लागतं त्याला. निगेटिव्ह मध्ये क्वेश्चन करताना सागर सर वॉन्ट लागत नाही, वॉन्टला येस येस लागत नाही, कारण ऑलरेडी आपण डजचा वापर करतो. म्हणून ही डज नॉट वॉन्ट कार आणि डज ही वॉन्ट कार. ओके. ओके सर. आता काही वाक्य विचारतोय मी तुम्हाला दोघांना पण. सांगा, मला थोडा वेळ पाहिजे. सागर सर. मला थोडा वेळ पाहिजे ना. आय वॉन्ट अ टाइम. आय वॉन्ट सम टाइम. सम. राईट. मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं ओके आहे. कसं म्हणणार आपण? मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. आय वॉन्ट डिस्कस टू. बोलणे म्हणजे काय? बोलणे म्हणजे स्पीकिंग. बोलणे म्हणजे स्पीक किंवा टॉक. आय वॉन्ट टू टॉक विथ यू. राईट. ही वाक्यरचना लिहून घ्या, कारण आपण जनरल कम्युनिकेशन मध्ये आपल्याला ही वाक्य लागतात. आय वॉन्ट टू टॉक विथ यू समथिंग. आय वॉन्ट टू कम्युनिकेट विथ यू समथिंग. मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. राईट. नंतर बघा, ओके सर. मला मेडिकल ऑफिसर बनण्याची इच्छा आहे. सागर सर. मला मेडिकल ऑफिसर बनण्याची इच्छा आहे. योगेशराव. आय वॉन्ट टू बिकम अ मेडिकल ऑफिसर. अगदी बरोबर आहे. आय वॉन्ट टू बिकम अ मेडिकल ऑफिसर. ऑफिसर. गुड. सागर सर कनेक्ट झालात का? येतोय आवाज? फाईन. योगेशराव, पुढचा प्रश्न आहे. हा सर. मला एक नवीन डायरी पाहिजे. काय सर? मला एक नवीन डायरी पाहिजे, डायरी. आय वॉन्ट टू न्यू डायरी. आय वॉन्ट न्यू डायरी. राईट. येस सर. ओके, फाईन. त्याच्यानंतर मला पुढच्या आठवड्यात गोव्याला जाण्याची इच्छा आहे. मला पुढील आठवड्यात गोव्याला जाण्याची इच्छा आहे. आय वॉन्ट टू गो गोवा नेक्स्ट वीक. राईट. आय वॉन्ट टू सो गो टू गोवा नेक्स्ट वीक असं लावायचं. अच्छा. आय वॉन्ट टू गो टू गोवा नेक्स्ट वीक. ओके. राईट. सर नेटवर्क इश्यू येतोय का काय? नेटवर्क इश्यू बहुतेक असावा तुमच्याकडे सर, कारण आम्ही दोघं तर कनेक्ट होतो. बहुतेक तुम्ही हो. डिस्कनेक्ट झालात त्यामुळे. ठीक आहे, फाईन. अशा ठिकाणी बसा जिथे नेटवर्क प्रॉपर येईल सर. फाईन. ओके. पुढचं वाक्य तुमच्यासाठी आहे सागर सर. मला महाबळेश्वरला जायचं आहे. हा सर. आय वॉन्ट टू आय वॉन्ट टू गो इन महाबळेश्वर. आय वॉन्ट टू गो टू महाबळेश्वर. राईट. ओके. पुढचं वाक्य. मला मॅरेथॉन मध्ये भाग घेण्याची इच्छा आहे. सांगा सागर सर. आय वॉन्ट टू
भाग घेण्यासाठी पार्टिसिपेट हा शब्द लिहून घ्या. पार्टिसिपेट. आय वॉन्ट टू पार्टिसिपेट इन मॅरेथॉन. राईट. आय वॉन्ट टू पार्टिसिपेट इन मॅरेथॉन. राईट. आता मी काही इंग्लिश वाक्य विचारतो, तुम्ही मराठीत सांगण्याचा प्रयत्न करा. आय वॉन्ट टू परचेस अ न्यू बुक फॉर रीडिंग. मला एक नवीन पुस्तक वाचण्यासाठी आणायचे आहे, घ्यायचे आहे. घ्यायची आहे किंवा घेण्याची इच्छा आहे, दोन्ही पण वापरू शकतो आपण. ठीक आहे. योगेश सर, तुमच्यासाठी पुढचे काही वाक्य आहेत. हा सर. वी वॉन्ट टू सेलिब्रेट गणेश फेस्टिवल. वी वॉन्ट टू सेलिब्रेट गणेश फेस्टिवल. आम्हाला गणेशोत्सव साजरा करायचा आहे. साजरा करण्याची इच्छा आहे किंवा साजरा करायचा आहे, दोन्ही पण म्हणू शकतो आपण. राईट. ओके. हो सर. पुढचं वाक्य सागर सर. आय डोंट वॉन्ट टू टॉक विथ हिम. मला तिच्याशी बोलायचं नाहीये, बोलण्याची इच्छा नाहीये. टॉक विथ हिम, मला त्याच्याशी बोलण्याची इच्छा. हा, हिम. ओके. त्याच्याशी. आय डोंट वॉन्ट टू डिस्कस अबाउट दिस इश्यू. तो जो प्रॉब्लेम झालेला आहे त्याच्यावरती मला काही डिस्कस करण्याची इच्छा नाहीये. राईट. हे वाक्य मी तुम्हाला का सांगतोय, कारण जनरल कम्युनिकेशन मध्ये या वाक्यांचा वापर होतो, आहे की नाही. एखाद्याशी काही इश्यू झाला, काही झालं, त्याला पण म्हणू शकतो, आय डोंट वॉन्ट टू डिस्कस अबाउट दिस यार, प्लीज लेट इट बी यार, छोड दो. लेट इट बी म्हणजे सोडून द्या, अशी वाक्यरचना वापरली जाते. लेट इट बी. ओके. वॉन्टचे 3 महत्वाचे उपयोग आहेत. परत रिपीट करतोय. सगळ्यात पहिला उपयोग जो आहे तर तो म्हणजे पाहिजे असणे किंवा हवे असणे. मला थोडा वेळ पाहिजे, मला एक ग्लास पाणी पाहिजे. राईट. मला तुझी मदत पाहिजे. आय वॉन्ट युअर हेल्प. आय वॉन्ट अ ग्लास ऑफ वॉटर. राईट. आय वॉन्ट सम टाइम. तर म्हणून लगा तुझं हे काम कधी होऊ शकतं. आय जस्ट वॉन्ट सम टाइम यार, मला थोडा वेळ दे. तुझं याच्याबद्दल डिसिजन काय. आय जस्ट वॉन्ट सम टाइम यार, आय जस्ट थिंक अबाउट दिस. मी जस्ट त्याच्याबद्दल विचार करेन आणि मग तुला सांगेल. ओके. म्हणजे जनरल कम्युनिकेशनच्या सेन्समध्ये याचा वापर खूप प्रॉपर पद्धतीने आपण करू शकतो. आले लक्षात. राईट. फाईन. ओके सर. दुसरा महत्वाचा उपयोग काय सांगितलं मी तुम्हाला, दॅट इज कॉल्ड एज मनातली इच्छा व्यक्त करणे. त्याला आपण व्होल्युशन असं म्हणतो. राईट. आय वॉन्ट टू मीट माय फ्रेंड. मला माझ्या मित्राला भेटण्याची इच्छा आहे. आय वॉन्ट टू गो टू व्हिजिट द महाबळेश्वर. मला महाबळेश्वरला जाण्याची इच्छा आहे. आय वॉन्ट टू रीड द न्यूजपेपर टुडे. मला न्यूजपेपर वाचण्याची इच्छा आहे, मनातली इच्छा व्यक्त करण्यासाठी. आणि तिसरं, काहीतरी बनणे, काहीतरी होणे, काहीतरी करणे या दृष्टिकोनातून, आहे का नाही. आय वॉन्ट टू मेक समथिंग. आय वॉन्ट टू बिकम अ डॉक्टर. आय वॉन्ट टू सेल आउट माय होम, आहे का नाही. या पद्धतीने किंवा बनण्याच्या दृष्टिकोनातून बिकमचा वापर करून आपण करू शकतो. राईट. आय होप दॅट की तुम्हाला या प्रॉपर पद्धतीने गोष्टी कळाल्या असतील मी काय सांगतोय तुम्हाला. आणि वॉन्टचा वापर आज दिवसभरातून करा. कमीत कमी 10, 20, 25, 50 वेळेस करण्याचा प्रयत्न करा. एकमेकांसोबत, तुमच्या मित्रांसोबत कुठेतरी कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न करा की येस, डू यू वॉन्ट एनी हेल्प. तुला काही मदतीची आवश्यकता आहे का. राईट. डू यू वॉन्ट एनी हेल्प. आय वॉन्ट दॅट पिंक कलर फाईल. मला ती पिंक रंगाची फाईल दे बरं, मला थोडं काम आहे. सो लाईकवाईज वी कॅन जस्ट कम्युनिकेट विथ द पीपल. ओके. फाईन. सर, हा बोला. यामध्ये आपण जे यूज करतो निगेटिव्ह क्वेश्चन मध्ये आणि आपल्या याच्यामध्ये, हो. तर त्याच्यामध्ये आपण डज वगैरे जे यूज करतोय, डू वगैरे, डू नॉट, तर ते एकदा समजलं असतं तर थोडंसं हे झालं. राईट. अगदी बरोबर आहे सर. छान झालं तुम्ही विचारलात. लक्षात ठेवा, नकारार्थी वाक्यरचना करत असताना साध्या वर्तमान काळात आपण हे सगळे जे कन्सेप्ट शिकतोय ना, 12चे 12, हे सगळे साध्या वर्तमान काळाचे कन्सेप्ट आहेत. बरोबर आहे. मग साध्या वर्तमान काळामध्ये आपल्याला निगेटिव्ह करण्यासाठीचे जे नियम आहेत त्यामध्ये सांगितलंय की आय यू मध्ये असलं की डू नॉट लावा, ही शी ट्रामा असलं की डज नॉट लावा. बरोबर आहे.
म्हणजे हे बरोबर. बाय बर्थ रूल आहे. जसं की आपण जन्माला आल्याच्या नंतर आपल्याला 2 कान, 2 हात, 2 पाय जे काय असं आलं. ओके. त्या पद्धतीने आपल्याला इंग्रजीचा जेव्हा काळांचा जन्म झाला, ज्यावेळेस त्याच्या रचनांचा जन्म झाला, त्याच्यामध्ये साध्या वर्तमान काळामध्ये आय-यू-बी-डी आलं की डू नॉट लावायचं आणि हिस्ट्री ड्रामा आला की डज नॉट लावायचं, असं आपल्याला सांगितलं गेलेलं आहे. म्हणून आपण लाइकच्या वाक्यात, हॅव हॅजच्या वाक्यात, वॉन्टच्या वाक्यात आणि रेग्युलर साध्या वर्तमान काळाच्या वाक्यात देखील आपण डू आणि डजचाच वापर करणार आहोत. कारण अच्छा. ती सहाय्यकारी क्रियापद आहेत. लक्षात ठेवा, आपण जेव्हा रचना पाहतो साध्या वर्तमान काळाची ती असते सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. हे आपण लहानपणापासून शिकलोय. मग निगेटिव्ह करत असताना पण आपल्याला एक स्ट्रक्चरल फॉर्मेशन दिलेलं आहे. सब्जेक्ट प्लस डू नॉट किंवा डज नॉट प्लस वर्ब आणि मग प्लस ऑब्जेक्टचा पार्ट त्याच्यामध्ये येत असतो. राईट? मग या कन्सिडरेशन मध्ये वॉन्टची जरी रचना असली तरीही आपल्याला तिथे डू आणि डजचा वापर करावा लागणार आहे. फक्त नियम काय सांगतो? आय-यू-बी-डी आलं की डू नॉट आणि ही शीट राम आलं की डज नॉटचा वापर करा. बाकी काही नाहीये. आणि म्हणून आपण आय डू नॉट वॉन्ट आणि ही डज नॉट वॉन्ट अशा पद्धतीने रचना वापरतो. राहिला प्रश्न प्रश्नार्थी वाक्यांचा, तर त्याच्यातलाही नियम आपल्याला काय सांगतो की प्रश्नार्थी वाक्य करत असताना डू आणि डज वाक्याच्या सुरुवातीला वापरा. आणि म्हणून आपण लाईक असो, हॅव हॅज असो किंवा वॉन्ट असो यांच्यामध्ये आपण वाक्यरचनेमध्ये प्रश्नार्थी वाक्य करताना डू सुरुवातीला वापरलाय किंवा डज सुरुवातीला वापरलाय. मग जसं तुला गाडी पाहिजे का? डू यू वॉन्ट माय कार? आणि तिला घर पाहिजे का? डज शी वॉन्ट होम? या पद्धतीने ह्या रचना वापरल्या जातात. आलं योगेश सर लक्षात? हो सर, आलं. राईट. आणि डू आणि डजचा वापर केल्याच्या नंतर निगेटिव्ह आणि क्वेश्चन करताना येसचा प्रत्यय लावत नाही आपण. याला कारण काय? कारण ऑलरेडी डज म्हणजे काय ईएसचा प्रत्यय त्याला लागलेला आहे. मग एकाच वाक्यामध्ये 2-2 सहाय्यकारी क्रियापद किंवा क्रियापदांना प्रत्यय लागत नाहीत. राईट? वी नेव्हर यूज लाईक दिस. आणि म्हणून ही डज नॉट वॉन्ट्स नाही लागत, तर ही डज नॉट वॉन्ट लागतं. फक्त काय लागतं? वॉन्ट. ओके. शी डज नॉट वॉन्ट पेन. शी डज नॉट वॉन्ट्स लागत नाही. प्रश्नार्थी वाक्य करताना पण डज शी वॉन्ट कार, नॉट वॉन्ट्स कार, हे लागणार नाही त्यामध्ये. ओके फाईन. आता लक्षात घ्या, वॉन्ट पर्यंतचा प्रवास म्हणजे जवळपास 12 कन्सेप्टचा प्रवास आपण ह्या पहिल्या 5-6 दिवसामध्ये कंप्लीट केला. या सोबत काही टॉपिक्स वरती कशा पद्धतीने बोललं जातं, जनरल कम्युनिकेशन कसं केलं जातं, या सगळ्या गोष्टी आपण छोट्या प्रमाणात शिकण्याचा प्रयत्न करतोय. आता इथून पुढच्या फेजमध्ये आपल्याला व्होकॅब्युलरी डेव्हलपमेंट प्रोग्राम पण सोबत राबवायचा आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला काल 1000 क्रियापदांच्या पुस्तकं पण प्रोव्हाइड केलेलं आहे. आता मी त्या संदर्भातले काही व्हिडिओ बनवलेले आहेत माझे, तर ते व्हिडिओ सुद्धा मी तुमच्याशी थोडे करून शेअर करणार. जे आपण L2 च्या बॅचला देतो ते आपण आता L1 च्याच बॅचला द्यायला सुरुवात करतोय. कारण आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये शब्दांचं संकलन करण्याचा इथं प्रयत्न करतोय व्हिडिओच्या माध्यमातून. ठीक आहे? फाईन. आता येस, थँक्यू व्हेरी मच. आपण हे सेशन थांबूया. पुढच्या सेशनमध्ये थोडं डिस्कस करूया. थँक्यू. ज्यांना कोणाला असं वाटतंय की वॉन्ट संदर्भातल्या ह्या संकल्पना प्रॉपर क्लिअर झाल्या असेल आणि हा व्हिडिओ ऐकल्याच्या नंतर तुम्हाला जर खरंच आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, कमेंट नक्की करा आणि हो, आमचं चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत असे व्हिडिओ नक्की पोहोचत राहतील. थँक्यू व्हेरी मच.